नमस्कार मंडळी, आज माझ्या छोट्यासा श्री दत्त भेळ पाणीपुरीचा 20वा दिवस होता. तर मध्ये मध्ये मी गावी गेल्यामुळे थोडं बंद होतं 4 दिवस शॉप. तर अशी स्वच्छता आल्याबरोबर केली होती मी. छान स्वच्छता केल्याने टेबल सगळे धुवून काढले, तसेच सर्व फरशा पुसून काढल्या. त्यानंतर देवाची पूजा करून नैवेद्य ठेवून पाणीपुरी सुरू केल्या. येथे चटणीसुद्धा विकायला, म्हणजे कांदा लसूण मसाला विकायला ठेवला होता मी. तो सुद्धा जात होता. पार्सलसुद्धा भरपूर जात होते. तसेच खायला येणारे लोकसुद्धा पाणीपुरी, शेवपुरी, भेलपुरी, तसेच भेललासुद्धा गर्दी होती आणि पाणीपुरीलासुद्धा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की माझे व्हिडिओ पाहता आणि कमेंट देखील करता. तर व्हिडिओ आवडत असतील खरोखरच तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला. धन्यवाद. बाय बाय. नमस्कार मंडळी, आज माझ्या छोट्यासा श्री दत्त भेळ पाणीपुरीचा 20वा दिवस होता. तर मध्ये मध्ये मी गावी गेल्यामुळे थोडं बंद होतं 4 दिवस शॉप. तर अशी स्वच्छता आल्याबरोबर केली होती मी. छान स्वच्छता केल्याने टेबल सगळे धुवून काढले, तसेच सर्व फरशा पुसून काढल्या. त्यानंतर देवाची पूजा करून नैवेद्य ठेवून पाणीपुरी सुरू केल्या. येथे चटणीसुद्धा विकायला, म्हणजे कांदा लसूण मसाला विकायला ठेवला होता मी. तो सुद्धा जात होता. पार्सलसुद्धा भरपूर जात होते. तसेच खायला येणारे लोकसुद्धा पाणीपुरी, शेवपुरी, भेलपुरी, तसेच भेललासुद्धा गर्दी होती आणि पाणीपुरीलासुद्धा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करत चला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की माझे व्हिडिओ पाहता आणि कमेंट देखील करता. तर व्हिडिओ आवडत असतील खरोखरच तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला. धन्यवाद. बाय बाय.